एकूण 6 टप मच्छ्याच घेतलेल्या आणि बोंबील बघा नुसता बोंबील मावरच आहे. प्लेटांचा लिलाव चालू आहे. टोसला, पाकटी, बोंबील, बोंबली, ह्या निरल्या सर्व काही वेगवेगळे एकदम साफ करून घेतलेलं आहे. पण मच्छी आणली काही बघा अशा फ्रीजमध्ये टाकली जाते. काही जी वलांड टाकलेली त्यावर बोंबील लावायचं काम चालू आहे आणि इथे चेतन आणि मी बोंबली लावत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मासेमारी करून आताच आमच्या अर्नाळा किल्ल्यातील बोटी आलेल्या आहेत आणि आज भरपूर सारा बोंबील आहे किनाऱ्यावर. मला दाखवतो, प्रत्येक बोटीलाच भरपूर मच्छी मिळालेली आहे आणि भरपूर सारा बोंबीलच दिसत आहे. मला दाखवतो किनाऱ्यावर. आज योगिताच्या माहेरी पण मच्छी घेतलेलीच आहे आणि आता जातो तिथेच थोडीफार मच्छी साफ करून देतो. कारण पूर्ण 2.5 महिन्यानंतर आता परत मासेमारी चालू होत आहे प्रॉपर आणि मच्छी सुकवायला पण सुरू होत आहे. कारण 2-3 दिवस झाले पाहिजे तेवढा पाऊसही पडत नाही. आज घरी घेतलेली आहे मच्छी, आता साफ करतो आणि बघूया पाऊस नाही पडला तर चांगला सुकूनही होईल. आधी जाऊया आणि मच्छी साफ करूया. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच. मच्छी कशी साफ करतात, धुतात, सर्व काही मी तुम्हाला आज दाखवतो. तर चला, आणि आमच्या किनाऱ्यावर लगबगही बघायला मिळेल तुम्हाला. चला. किनारा आमचा आहे बघा, सर्व भरलेला. सर्वजण हे बाहेरून गावातले इथून तिथून मच्छी घेण्यासाठी आलेले आहेत. हे बघा एकूण 6 टप मच्छ्याच घेतलेल्या आणि बोंबील बघा नुसता बोंबील मावरच आहे. बाकी हे आहे ते प्लेटांचा लिलाव चालू आहे. आपले चेतन भाऊ छत्री लावून घेत आहेत आणि विशाखाताई पण आमची बसली, रुई दिदी पण आले आणि आपण पण बसूया मच्छी साफ करायला. चलो, आता ही जी मच्छी साफ होईल ना ते आपण लावायला जाणार आहेत उद्या. तर आज साफ करून व्यवस्थित धुवून बर्फात मारून ठेवतील आणि उद्या ती लावतील. चला, इथूनच उद्याचा पण व्हिडिओ कंटिन्यू ठेवेल मी. सो चलो, आता मच्छी साफ करून घेऊया. मच्छी साफ करतानाच दिसतील सर्वजण. इथे आणि तिथे बोटीना पापलेट्स पडले आहेत ना, त्याचे लिलाव चालू आहे. सो मी इथे मच्छी साफ करायला लागल्यामुळे तिथे नाही गेलो. कधीतरी दाखवेल तुम्हाला तो लिलाव आहे. पुन्हा बसवा, थोडा वेळ उठला आहे कारण पाय भरून आलेले तर, आणि पुन्हा बसवा आता मच्छी साफ करायला. सगळी मच्छी मिक्स येते, ती नंतर व्यवस्थित डिवाइड केली जाते. बोंबील सांगा, टोसला सांगा, मांदेली, बोंबली, नेरली, सगळं. आज बोंबील मच्छी आहे, करंदी मच्छी नाही मिळत. बोंबील पूर्ण मोठा मोठा बोंबील काढून त्याची आतडी काढली जातात आणि त्यानंतर ती एका बाजूला स्टोर आहे बघा, ते जाळ्या भरून स्टोर करून ठेवतात. आणि नंतर घराजवळ कोल्ड रूम आहे, त्यात बर्फ मारून ठेवतील आणि सकाळी लावतील. सो जो वलांडी टाकली नाही तीही टाकणार आहेत आणि नंतर सकाळी बोंबील सुकट टाकणार. तर आपलं ऑलमोस्ट सर्वच मच्छी साफ झालेलं आहे एकदम व्यवस्थित. आणि आता जात होतो आम्ही वळण टाकण्यासाठी, म्हणजे बांबूचे
मच्छी सुकवण्यासाठी. मित्रांनो, आता बोंबील सुकवण्यासाठी वळण टाकायचे आहे आणि त्यासाठी आम्ही उमेर घेऊन किनाऱ्यावर उतरलो. हे बघा, आता उमेर आणले आहेत, अजून बांबू आणायचे. तर मच्छी सुकवण्यासाठी म्हणजे आपण मावरं सुकवण्यासाठी वळण कशी टाकतात ना, तेही तुम्हाला आज बघायला मिळेलच. आणि खाली आपली मच्छी साफ होते, ऑलमोस्ट झालेले आहे, थोडीफार बाकी आहे. मच्छी साफ होईलच, तोपर्यंत आपण वळण टाकून घेऊया. कारण सकाळी परत वळण टाकायला वेळ पण नाही मिळत. सकाळ सकाळी येऊन म्हणजे जवळजवळ 6-6:30 वाजता येऊन मच्छी सुकट टाकावी लागेल. त्यामुळे आत्ताच आम्ही वळण उभी करायला लागले. तर एक एक करून आपण बांबाचे जे बोरे होते ना, बांबू बांधलेले ते आणलेले आहेत. आणि आता माप काढून खड्डे खणून घेऊया आणि त्यानंतर वळण बांधायला सुरुवात करूया. हे उमेरे, हे बांबू. वळांटीचे बांबू बांधायचं काम चालू झालेलं आहे. एकदम किनारीच वळण बांधून घ्यायला लावलेले. चला तर आपलं मच्छी धुवायचं काम सुरू झालेलं आहे. मच्छी धुवून झाली का हीच मच्छी आपण वरती बर्फात मारून ठेवणार. बर्फ आणून ठेवलेला आहे. आपल्याला इथे मच्छी घेऊन यायचं आहे आणि ते फ्रीज मध्ये आपल्याला सर्व बोंबील स्टोर करून ठेवायचे आणि सकाळी ते पुन्हा लावायचं. चला, आता जशी आपली मच्छी धुवून येते ना, तशी सर्व मच्छी आपली वरती फ्रीजमध्ये स्टोर करायला नेतात. आणि हे मावरं वर न्यायचं काम आपली विशाखाताईचं आहे. तर पहिले तिला उचलून देतो. मच्छी आणली का हे बघा, अशा फ्रीजमध्ये टाकली जाते. आणि बाजूला या कोल्ड रूममध्ये म्हणजे या फ्रीजमध्ये ना, जुन्या फ्रीजमध्ये बर्फ आहे, नंतर याच्यावर टाकून पूर्ण पॅक स्टोरेज केलं जाईल. आणि हाच बोंबील सकाळी लावला, पण सकाळी लावताना पण पुन्हा धुतील. तर ती प्रोसेसिंग मी सकाळी दाखवेल तुम्हाला. सर्व ऑलमोस्ट सगळी मच्छी साफ झालेली आहे बघा. हा टोसला, पाकटी, बोंबील, बोंबली, ह्या निरल्या, सर्व काही वेगवेगळे एकदम साफ करून घेतलेलं आहे आणि धुवूनही घ्यायला लावलेलं आहे. आणि एका बाजूनं धुतलेली मच्छी वरी घेऊन जातात. असं नाही काही फक्त मच्छी साफ केली झालं, ती पूर्णपणे साफ करून पुन्हा ती बर्फात मारावं लागेल आणि उद्या ती लावावं लागते. तर तितकं सोपं नाही आहे, मेहनत भरपूर आहे. सगळ्या कामात मेहनत असते ना, असं नाही. पण पोळ्यांचा फक्त पैसाच बघू नका, तिथे आमची मेहनत ही बघा आणि ती मेहनत अनुभवायलाही या. बाजूला वलांड बांधून घेत आहेत म्हणजे सकाळी मच्छी सुकवण्यासाठी. एका बाजूला आपली मच्छी साफ झालेली आहे, ती धुवून वरण्याचं काम चालू आहे. कुठे गप्पा बसत नाही, काम चालूच असतं. आणि प्रत्येकजण प्रत्येकाचं काम व्यवस्थित करतात. आता जे हे धुवणार आहेत ते धुवून घेतात आणि जे बघा त्यांना जी साफ झालेली मच्छी जाळीत नेऊन म्हणजे भरून ठेवतात, म्हणजे ते आले का लगेच धुवायला घेऊन जाते. तर ऑलमोस्ट एवढे आपले बोंबील आहेत आणि यांना आपण बर्फ मारून स्टोरेज करणार आहेत. सो मित्रांनो, हे मावरं वर नेता नेता हालत बेकार झालेली आहे आमची. आणि आता ऑलमोस्ट सर्व संपलं आहे, थोडंफारच उरलेलं आहे. बाकी ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त आपण बर्फात मारलेलं आहे, बोंबील आणि नेरली. आता हे थोडंफार उरलेलं आहे, ते पण वर नेऊया. बाजूलाच हे बघा फोटोशूट चालू आहे. पूर्ण आमच्या किनारे तुम्ही बघतील ना या टायमाला, नारली पौर्णिमेचे फोटोशूटच बघायला मिळेल पूर्ण तिथे पण.
जेटीच्या जवळ. चला आपण आपलं काम करूया, यादी वर घेऊन जाऊया. चलो विशाखा घे. चला 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 आम्ही चाललेलं आहे. इथे आपले वळांडीचं काम चालू आहे. यस. ह्या वाकट्या अर्ध्या सुकल्यानंतर 2 वाकट्या मिळून गाठ मारली जाते आणि त्या पुन्हा सुकट टाकल्या जातात. सो आता हे फर्स्ट प्रोसेसिंग आहे बघा. एवढ्या वाकट्या आहेत आजच्या मावऱ्यातल्या, आणि आपल्या विशाखात एकदम व्यवस्थित सुकट टाकून गेलंय. मित्रांनो, कॉल आपण हे बर्फात मारलेले बोंबील बघा आज सुकवायला सकाळी आलेले आहेत, पण त्या अगोदर काल धुतलेले तरी पुन्हा आजही धुवून घेतलेले आहेत. म्हणूनच आमच्या अर्नाळचे बोंबील इतके फ्रेश असतात. कालही धुतलेले आणि आता वळांडीवर सुकट टाकायला चालवले आहेत. तर आताही धुवून घेतलेले आहेत विशाखाने, आणि पुन्हा आता ते वळांडीवर सुकट टाकतील. काल मच्छी घेतलेली ती धुवून बर्फात मारली, आज सकाळी पुन्हा ती बर्फातून काढली आणि व्यवस्थित धुवून ते सुकवायला घेऊन चाललेलं आहे. सो ही मेहनत बघा. फक्त असं नाही की काल घेतली मच्छी साफ करून धुवून ठेवलं झालं नाही. विशाखात आहे बघा, पूर्ण ऑलमोस्ट आपला हा पूर्ण कोल्ड रूम म्हणजे हा फ्रीज पूर्ण भरलेला. सो अर्धी लागलेली आहे, थोडी बाकी आहे. घेऊन पुन्हा ही धुतात. हा गोडा पाणी आहे, खारा पाणी नाही मिळत. तो धुवून थोडा हे झाला. गोडा पाण्यात धुवून नंतर ती सुकट टाकतात बघा. चला फ्रेश पाणी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. बघा पुन्हा व्यवस्थित धुवून घेतात आणि त्यानंतर ती सुकवायला घेऊन जातात. म्हणून आमचा अर्नाळ्यातील बोंबील दिसायलाही चांगला असतो आणि खायलाही चांगला लागतो. काल जी वलांड टाकलेली त्यावर बोंबील लावायचं काम चालू आहे, आणि इथे चेतन आणि मी बोंबली लावत आहे बघ. जवळजवळ 3-4 दिवसात आपली बोंबील रेडी होती, प्रॉपर सुकलेली. मित्रांनो, बोंबली लावायचं इतकं प्रेशर झालेलं, इतकी बोंबली आहे ना की आपली विशाखाताई पण आपल्याला मदत करण्यासाठी आलेली आहे. पहिले ते सर्वांना बोंबील निर्ल्या वेऱ्या नेऊन दिल्या लावण्यासाठी, आणि आता आलेले आमच्याजवळ बोंबली लावायला बघा. कारण ही बोंबली लावता लावता जवळजवळ आम्हाला 12-1 वाजेल. एज जस्ट नंबर. आजी सवय बघा अजूनही मेहनत करते. हे फक्त तुम्हाला कोळीवाड्यातच बघायला मिळेल. ह्या वयात ही लोक मेहनत करत आहेत. चला मित्रांनो, व्हिडिओचा निरोप इथूनच घेतोय. अजून भरपूर काम बाकी आहे, पण मध्ये मध्ये आता व्हिडिओ काढायला काय जमणार नाही, कारण हाती पूर्ण मच्छी मारले आहेत. पूर्ण मोबाईलला पण मग मच्छीच असते, खवळं वगैरे लागतात. म्हणून व्हिडिओचा निरोप आता इथूनच घेतोय. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशीच कोळी लोकांची मेहनत बघायची असते आणि कोळी जीवनावरील व्हिडिओ बघायचे असेल तर मला फॉलो करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.